शहादा आगारात वाहतूक नियंत्रक व प्रवासी यांच्याशी संपर्क साधत समस्या जाणून घेतला। तसेच संपूर्ण बस स्थानकाची पाहणी केल्यानंतर वाहतूक नियंत्रकांकडे बस स्थानकातील विविध समस्या तात्काळ सोडवण्यात यावेत, तसेच योग्य सुविधा देण्यात यावी अशी मागणी केली। शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी व शिवसेना जिल्हा प्रमुख रामभैया रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मोहित सिंग राजपूत, युवा सेना उपजिल्हा प्रमुख राजरत्न बिरारे, शिवसेना शहादा तालुका प्रमुख मणाले जयस्वाल, युवा सेनेचे शहादा शहर प्रमुख सागर चौधरी, युवा सेनेचे स्वप्नील पाटील, अर्जुन राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत शहादा येथील बस स्थानकावर प्रत्यक्ष भेट देत संपूर्ण बस स्थानकातील परिसरात स्वतः पाहणीसह प्रवाशांना विचारपूस करीत बस स्थानकातील संपूर्ण समस्यांची माहिती जाणून घेतली। तसेच बस स्थानकातील हिरकणी कक्ष, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छतागृह, प्रवाशांकरिता असलेल्या आसनांची बैठक व्यवस्था, नादुरुस्ती पंखे, स्थानकातील महिला सुरक्षा, बसेसची दुरवस्था, वेळेवर बसेस सोडणे, चालक हे बसेस चालवताना मोबाईलवर बोलणे, प्रवाशांची सौजन्याने वागणे, पिण्याच्या पाण्याचं मिळत नसल्याबद्दल यासह विविध प्रकारच्या समस्या बाबतीत माहिती वाहतूक नियंत्रक रफिक मिर्झा, वाहतूक नियंत्रक विजय धनगर, वरिष्ठ लिपिक शरीफ पिंजारी, अकाउंटंट उदय ठाकरे यांना भेटून वरील सर्व समस्या निदर्शनास आणून देत वरील सर्व समस्या तात्काळ सोडवण्यात यावे व योग्य ते उपाययोजना करून चांगली सुविधा पुरवण्यात यावी अशी मागणी केली आहे। तसेच महिला सुरक्षा बाबतीत दक्षता घ्यावी व महिलांच्या सुरक्षा बाबतीत हलगर्जी होता कामा नये असे सुचवले। यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मोहित सिंग राजपूत, उपजिल्हा प्रमुख राजरत्न बिरारे, सागर चौधरी यांच्यासह युवा सेनेचे गणेश माळी, कांतीलाल वळवी, शशिकांत बिरारे, कुंदन मोते, सिद्धांत इशी, तेजस निकम, सुखलाल कोळी, जयेश निकम, कल्पेश डांगळे, यश पाटील, प्रकाश बिरारे, प्रशांत बेंदे, हितेंद्र वर्मा, कौस्तुभ मोरे व युवा सेनेचे युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। MTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संतोष आखडमल, शहादा।